शुभू, मी तुझी वाट बघतीये. श्रावणी, माझी वाट बघायला मी विसरलोच. हो, थँक्यू सर. खरंच खरंच थँक्यू. सॉरी श्रावणी, साहेबांनी सांगितलेलं काम करता करता उशीर झाला. काय झालं? कसल्या विचारात पडलेस? तुला बरं वाटत नाहीये का? नाही नाही, मी ठीक आहे. शुभू, आत्ता ना रुद्र सरांचा फोन आला होता. काय म्हणत होते? कशासाठी फोन होता तो? तुला एक सांगू का? हे रुद्र सर ना माणूस म्हणून मला कधी कधी जरा विचित्रच स्वभावाचे वाटतात. जे त्यांचं वागणं कधीतरी जरा वेगळं वाटतं मला. बरोबर बोललीस तू. मला बी असंच वाटतंय. तो माणूस ना साधा आणि सरळ नाही वाटत. नाही नाही, माणूस म्हणून मला ते चांगलेच वाटतात. म्हणजे त्यांच्या कामाचाही काही प्रश्न नाही. पण ना मला असं वाटतं की ते माझ्याशी जरा जास्तच चांगलं वागतात जवळीक साधण्यासाठी. त्यांचं वागणं, त्यांचं नक्की हेतू काय काही कळत नाही. तू अगदी बरोबर बोलायला लागलेस. त्या माणसाच्या हसऱ्या चेहऱ्यामागं ना कुठला तरी एक मुखवटा आहे. हे मला खूप आधीपासून जाणवते. त्यांची नजर आणि हेतू ना शुद्ध नाही आहेत. पण तू हे एवढ्या ठामपणे कसं म्हणू शकतोस? म्हणजे नक्की कशामुळे तुला वाटतंय हे? कुठला भी माणूस ना धुतल्या तांदळासारखा नसतोयच. त्याच्या मनात ना काळी पांढरी विचार असतातच. हो का? होय, कोणी धुतल्या तांदळासारखं नसतंच का? तेच. मग तुझं काय रे? तू तर कसा अगदी सरळ साधा आणि सभ्य आहेस. तुला कोणी सांगितलं मी साधा सरळ सभ्य माणूस आहे? ते मी बदमाश आणि एक लबाड माणूस आहे. फक्त तुला कळलेलं नाही आतापर्यंत. शुभू, तू आणि बदमाश. शुभू, शक्यच नाही. तुला ना डायलॉग अजिबात शोभून दिसत नाही. अगं मी खरं सांगालोय श्रावणी, मी पक्का लबाड आहे. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येताना मी काय बोललो हे ऐकण्यासाठी तू किती प्रयत्न करायला लागलास. पण मी सांगितलं नाही. मी पक्का बदमाश आहे. नाही, बरोबर आहे. तू आहेसच एक नंबरचा बदमाश. काही सांगितलंच नाहीस मला. पण खरं सांगू का, तू ना खूप म्हणजे खूप गोड पण आहेस. हाय अंबाबाई, माझी सानी कुठं थांबली असेल ग? अजून घरी यायचा पत्ता नाही तिचा. कुठं अडकली? किती टाइम झाला अजून घरी आली नाही. तिचं रक्षण करा. ही कारभारने कशाला एवढी काळजी करायली? येईल किती. धर पाणी घे. अहो, काळजी करू नको कसं म्हणताय तुम्ही? बघितलं ना हो, किती टाइम झालाय. पोरीच्या जातीने एवढा वेळ बाहेर राहणं बरं नाही दिसत व मला लय भीती वाटायला लागली. आहे अण्णा, सानिका काय आता लहान लेकरू आहे काय? कॉलेजला जाते, मोठी झाली पोरगी. तेवढी अक्कल आहे तिला. येईल तिचं काम संपलं की. शोभाताई, तुम्ही गप्पच बसावं. अहो, घरातल्या माणसाबद्दल सुखदुःखाचं तुम्हाला कधी काय पडलं होतं का? क्या आमसने तुमची काळजी म्हणून आम्ही समजवायलोय. राहू दे. गप्प बस ग, मध्ये नको बोलू. एका लेकराची आई आहेस ना व? किती वाजले? टाइम किती झालाय? कोणीची जात आहे अगं? जग काय चांगलं आहे बाई? नुसतं विचारानं माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायला लागले. अहो, तुम्ही माझ्या समाधानासाठी ही एकदा परत एकदा फोन लावता का तिला? ठीक आहे लावतो. अण्णा, इंद्रनील, अण्णांचा फोन आहे. रिलॅक्स. मैत्रिणींच्या घरी होतीस तेच ठामपणे सांग. हॅलो. हॅलो हॅलो सानिका, अगं तुला अक्कल बिक्कल का आहे की नाही? अगं किती वाजलेत?
तुला घर मिळत नाही का पत्ता मिळत नाही ग? कधीची गेलीस तू? आणि काय ग, मगापासून आम्ही दोघं फोन करतोय, तू आमच्या दोघांचा एक बी फोन उचलत नाही. आई अगं मी मैत्रिणीच्याच घरी आहे. तिची जरा तब्येत बिघडली होती ना, त्यामुळे थोडा वेळ लागला. आणि आम्ही अभ्यासच करतोय अगं. फोन सायलेंटवर होता त्यामुळे फोनचा आवाज पण नाही आला. तुझं कोणतंही कारण ऐकून घेणार नाही मी. आणि एक लक्षात ठेव, पुढच्या अर्ध्या तासाच्या आत जर तू आउटहाऊसच्या बाहेर उभी राहिली नाहीस तर मी तुझा पत्ता शोधत शोधत तुझ्यापर्यंत पोहोचेन. येते येते, ठेवते फोन. इंद्राने निघते आम्ही. नाही नाही अशी काय चाललीस घाईघाईने? मला एकट्याला सोडून जाणार? इंद्रनील अण्णांचा फोन आलेला, लय मोठा राडाईल घरी. अगं. निघते हा, बाय. चाल. शुभू सांग ना मला, त्या दिवशी काय बोलला होतास हॉस्पिटलमध्ये? तू मला गोड म्हटलीस, चांगलं चांगलं बोललीस, पण तुला काय वाटलं मी वितळीन आणि तुला सगळं खरं खरं सांगेन? पक्का बदमाश आहे मी, कळलं तुला? काय रे शुभू, का असं लहान मुलासारखं छळतोस मला? बघ, एक तर मी आजारी पण आहे. मी अजिबात सांगणार नाही त्याच्यावर. एक आता या असल्या गोष्टींचा विचार करून डोक्याला ताण देऊ नकोस. तब्येतीची काळजी घे, समजलं? मी तुला आता गोळ्या देतो, थांब. मला माहिती आहे जोपर्यंत मी गोळ्या देत नाही तोपर्यंत तू खात नाहीस. हे बघ, आणि हे पाणी. आता शहाण्या मुलीसारखे गोळ्या घे, मी तुला संध्याकाळी भेटायला येतो, ठीक आहे? नाही, तू संध्याकाळी आल्याशिवाय मी गोळ्या घेणारच नाही. श्रावणी, जर तू गोळ्या खाल्ल्या नाहीस ना, मी तुला भेटायला येणार नाही संध्याकाळी. तुला बाहेर राहून कसं कळेल मी गोळ्या घेते की नाही ते? त्याची काळजी तू नको करूस. हा तुझा गोड गैरसमज आहे की मला कळणारच नाही. या घरात मी एक जासूस पेरलाय जो 24 तास तुझ्यावर लक्ष ठेवून असतोय. अपर्णा मॅडम. त्यामुळे आता चुपचाप गोळ्या घ्यायच्या आणि आराम करायचा, ठीक आहे? चल निघतो मी. खरे आहेत शुभू एक नंबरचा बदमाश.